तर आज आपण प्लेटलेटची कमतरता डेंग्यूमुळे का होते आणि त्याचा आपण उपचार कसा करायचा आणि कधी करतो त्याच्याबद्दल बोलूया. कुठल्याही डेंग्यूच नव्हे तर कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन, कोविड असो, डेंग्यू असो किंवा आपण जरी आपल्याला फ्लू वगैरे जरी झाला तर पेशी नष्ट होण्याचं प्रमाण पेशी बनण्यापेक्षा वाढतं. तर आपल्या प्रत्येकाचं जसं एक सिंपल इक्वेशन आहे की आपण किती विकत घेतो आणि किती वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला साठा किती राहतो हे ठरतं. तसंच आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट किती निर्माण होत आहेत आणि इन्फेक्शननंतर आपली प्रतिकारशक्तीचा भाग म्हणून की इन्फेक्शन सगळीकडे पसार होऊ नये म्हणून हे प्लेटलेट त्याला तिथं रोखून धरण्याचं काम करायचा प्रयत्न करतात की ज्याच्यामध्ये त्याची कमतरता होते किंवा नष्ट होतात. तर त्याच्यामुळे कुठल्याही व्हायरल इन्फेक्शननंतर किंवा सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शननंतर प्लेटलेट कमी होणं हे आढळतं. आता ते प्रतिकारशक्तीचा भाग असल्यामुळे त्याचा एक टिपिकल कर्व राहतो की आपण पहिल्यांदा इन्फेक्शनशी लढताना ते कमी होतील आणि मग एक 5 ते 7 दिवसानंतर ते वाढायला चालू होते. तर ह्या दरम्यानमध्ये जेव्हा ते किती कमी आहे ते 30,000च्या खाली गेले तर रक्तस्राव होण्याची रिस्क आहेत किंवा ते मेजर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात की ज्याच्यामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून उपचार घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्याच्यावरती आहेत तोपर्यंत ते घरच्या घरी किंवा अंडर सुपरविजन OPD बेसिस उपचार घेऊ शकतात. तर जसं वाढण्याचा रेट आहे तसं कमी होण्याचा रेट मात्र पटकन असतो की काल 1,00,000 होते तर आज 30,000 आहेत. तर दररोज आपल्याला त्याची किंवा काही वेळा सकाळ संध्याकाळ मॉनिटरिंग करायची गरज पडते की आपण दर 12 तासाला ब्लड चेक करणं, प्लेटलेट किती आहे ते ठरवणं आणि ते ठरवण्याचं ते त्याच्यावरनं तुमच्या शरीरावरती काय फरक पडतो आहे की नाही, कुठून रक्तस्राव होतो आहे की नाही हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. तो काउंट किती झाला ह्याचं टेन्शन घेण्यापेक्षा ते डॉक्टरांच्या ह्याच्यासाठी आहे की आपल्याला प्लेटलेट बाहेरून चढवायची गरज आहे की नाही किंवा प्लेटलेट वाढवण्याची काही इंजेक्शन्स द्यायची गरज आहेत की नाहीत. तुम्ही त्याच्याबद्दल टेन्शन घेऊन तुमचा अजून आजार वाढणार आहे किंवा तुमचा अजून त्रास वाढणार आहे. तर त्याच्यामुळे तो जो आकडा आहे तो आमच्यासाठी असतो की आम्ही तुमच्या उपचारामध्ये काय बदल करणं. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस घेऊन किंवा अँक्झायटी घेऊन आणि त्याच्यासाठी बीट, गाजर, पपई, किवी आणि ह्या सगळ्याने थोडाफार परिणाम मिळतो तो फक्त डेंग्यूमध्ये. बाकी गोष्टींमध्ये जेव्हा प्लेटलेट कमी होतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खाऊन काहीही त्याच्यात उपयोग होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हाही डेंग्यू होतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पुरेसं असणं आणि त्याच्यानंतर हा जो फेज आहे की प्लेटलेट कमी होणार आणि वाढणार त्याला कमीत कमी एक 7 ते 10 दिवसाचा कालावधी राहणार. जर ते 20,000च्या खाली असेल तर ते आपण अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटलाइज होऊन त्याचं पूर्णतः उपचार करणं आणि ते डॉक्टरांवरती सोडून देणं की त्याला आपल्याला प्लेटलेट बाहेरून कधी भरायची गरज आहे आणि त्याला वाढण्यासाठी काय उपचार पद्धती देऊन ते आपण रिकवर पुढच्या एक 3-4 दिवसात किंवा 5 दिवसात होऊ शकतो. काही वेळा पोस्ट व्हायरल पेशी नष्ट होणं चालूच राहतं की ज्याला आपण पोस्ट व्हायरल ITP किंवा पोस्ट डेंग्यू ITP होतो की त्यांना आपल्याला पेशी नष्ट होण्याच्या आजारासाठी दीर्घकाळ उपचार करायला लागतो. 90% लोकांमध्ये तसा प्रकार होत नाही. ते स्पॉन्टेनियसली किंवा स्वतःहून रिकवर होतात आणि त्यांचा जो प्लेटलेट कमी होण्याचा कालावधी आहे तो 5 ते 7 दिवसाच्या वर जात नाही. त्याच्यामुळे त्यावेळेत आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे आणि रक्तस्राव होऊ देऊ नये किंवा कुठूनही आपल्याला नवीन काही इजा होणार नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न किंवा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपण पेशी नष्ट होण्याचा जो प्रकार आहे की इम्युन थ्रोम्बोसाइटोपिनिया किंवा ITP, तर आपल्याच शरीरामध्ये आपल्याच पेशी नष्ट करण्याचं जसं वाताचे प्रकार होतात की आपल्याला सांध्यांविरुद्ध आपले शरीरमध्ये अँटीबॉडी बनवून ते आपले सांधे खराब करतात, तसंच ITPमध्ये आपलं शरीर आपल्या विरुद्ध अँटीबॉडी बनवून ते आपल्या प्लेटलेट्सना नष्ट करतं. की काही वेळा आपलं प्लेटलेट नॉर्मलच्या जस्ट खाली राहू शकतं की ते 1,00,000-1.5 लाखामध्ये आहे की ज्याला आपण माइल्ड प्लेटलेट काउंट कमी होणं म्हणतो किंवा माइल्ड थ्रोम्बोसाइटोपिनिया म्हणतो. जेव्हा ते 30,000च्या किंवा 50,000च्या खाली जायला लागतं त्यांच्यामध्ये रक्तस्राव होण्याची रिस्क असते. त्याच्यामुळे ते सिव्हिअर आजार किंवा व्हेरी सिव्हिअर आजार की ज्यांच्यामध्ये 20,000च्या खाली असेल त्यांच्यामध्येच आपल्याला उपचाराची गरज लागते. 50च्या वरती असेल त्याच्यामध्ये फक्त मॉनिटरिंग लागते की आपल्याला कुठून रक्तस्राव होतो आहे का किंवा काही वेळा आपल्याला सर्जरीज किंवा डिलिव्हरी वगैरे असेल तर त्याचवेळी आपल्याला प्लेटलेट सेफ सर्जिकल थ्रेशोल्डच्या वरती
आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर ते 30च्या खाली गेलं तर आपल्याकडे कमीत कमी 15 ते 20 वेगळ्या प्रकारचे औषधोपचार आहेत की ज्याच्याने आपण तुमचे प्लेटलेट वाढवण्यासाठी उपयोग करू शकतो. त्याच्यातलं सोपं आणि खूप कॉमनली वापरणारं जे औषध आहे त्याला स्टिरॉइड्स किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स किंवा मग ते डेक्सामिथाझोन असं वायसलोन किंवा ओमनाकॉर्टिल ह्या औषधांमधून असो किंवा मिथाइलप्रेटच्या औषधातून की तुम्ही स्टिरॉइड रिस्पॉन्डर आहात का नाही हे पहिल्यांदा चेक केलं जातं. जे स्टिरॉइड रिस्पॉन्डर आहेत त्यांचं प्रोग्नोसिस ओव्हरऑल चांगलं असतं की ते पुढे जाऊन कधीही जर एक कालावधीपर्यंत की 4 आठवडे ते 6 आठवडे आपल्याला हळूहळू स्टिरॉइड कमी करून मग ते बंद करणं आणि त्या दरम्यान प्लेटलेट जर कायमस्वरूपी रिस्पॉन्ड झालं तर काही जणांमध्ये पुन्हा प्लेटलेट ड्रॉप होण्याची शक्यता कमी असते. तर ITPच्या उपचारांमध्ये तुम्ही स्टिरॉइड रिस्पॉन्डर आहात की नाहीत हे पहिल्यांदा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला बहुतांश वेळा स्टिरॉइड वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मिळून त्याचं फरक किती पडतो आणि प्लेटलेटला वाढ किती होती म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती जी ओव्हर ॲक्टिव्ह होती त्याला आपण स्टिरॉइडने सप्रेस करून नॉर्मलाइज करायचं किंवा लेवलला आणायचा प्रयत्न करतो आणि ज्याच्यामुळे तुमचं पेशीचं नष्ट होण्याचं प्रमाण कमी होऊन प्लेटलेट्स वाढायला चालू होतात. त्यामुळे तुम्ही स्टिरॉइड रिस्पॉन्डर आहात तर उत्तम, तुमचं पुढचं आजाराचा उपचार सोपा आहे. धन्यवाद. तर जर तुम्ही स्टिरॉइड चे साईड इफेक्ट्स होतात की आपल्याला वजन वाढतं आहे किंवा आपल्याला शुगर होईल का, आपले हार्ट एसिड होईल का ह्याची भीती वाटते, तर आपण कुठल्याही पेशंटमध्ये स्टिरॉइड दीर्घकाळ जो आहे तो आपण कायमस्वरूपी ठेवत नाही. तो आपण इमिजिएट उपचाराचा की आपण इमिजिएट प्लेटलेट वाढवण्यासाठी आपण त्याचा उपचार पद्धती म्हणून वापर करतो आणि त्याच्यानंतर स्टिरॉइड स्पेरिंग औषधं की ज्याच्या प्रतिकारशक्ती कमी होण्याचेच औषधोपचार की ॲझोरॅन असेल, MMF म्हणून गोळ्या आहेत किंवा डॅप्सोनसारखे औषधोपचार आहेत की ज्याच्यातून आपल्याला प्लेटलेट वाढवण्यासाठी आपण इमिजिएट उपचार म्हणून स्टिरॉइड वापरलं आणि त्याच्यानंतर एक साईड बाय साईड आपण स्टिरॉइड बंद करून दुसऱ्या औषधोपचारात की ज्याचे साईड इफेक्ट्स कमी असतील की ज्याच्यातून आपण प्लेटलेटची एक लेवल स्थिर लेवलपर्यंत अचीव करू शकतो. तर काही वेळा आपल्याला हे औषधोपचार 3-6 महिनेपर्यंत पण चालू ठेवायची गरज पडते. काही जणांमध्ये आपल्याला एल्थ्रोम्बोपॅक किंवा रोमिप्लास्टिन हे इंजेक्शन किंवा गोळीच्या स्वरूपात आपल्याला आठवड्याला किंवा दररोजच्या गोळीच्या स्वरूपात आपल्याला त्याचा वापर करायची गरज पडते की जे हाडातून प्लेटलेट्स नॉर्मलपेक्षा जास्त बनण्याची किंवा सप्लाय जास्त करण्याचा म्हणून काम करतात की ज्यातून प्लेटलेट जास्त बनले तर आपल्याला नष्ट होण्यापेक्षा जर जास्त बनत असतील तर एकंदरीत आपल्या आकड्यामध्ये वाढ होईल. तर प्रत्येक पेशंटला ह्यात 10-15 ऑप्शन्समधलं कुठलं ऑप्शन सेफेस्ट आहे आणि अंडरलाईन वातासंबंधित आजार असेल तर त्यांच्या वाताचा उपचार केला तर त्यांचे प्लेटलेट वाढतात किंवा थायरॉईडचा उपचार केला तर प्लेटलेट वाढतात. तर त्याचं मूळ कारण वातासंबंधित आहे की नाही तर तेही तपासणी बघणं आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यात त्यांना ह्या एक स्थिर लेवल अचीव झाली की मग हळूहळू गोळ्यावरती डिपेंडन्स आहे की आपण गोळी बंद करू शकतो. हे स्टेप बाय स्टेप करतो की ज्याच्यामध्ये त्याचा कमीत कमी उपचार एक 3 ते 6 महिन्याच्या कालावधीवरती जातो. काही जणांना क्रॉनिक ITP किंवा पर्सिस्टंट ITPमध्ये जातात की त्यांना दीर्घकाळ काही महिने काही वर्ष आपल्याला ह्या उपचार पद्धतीवरती ठेवायची गरज पडते की जे गोळीच्या स्वरूपात असतील आणि काही खूपच रिफ्रॅक्टरी असेल तर ते पांथरी किंवा स्प्लीन काढायचं ऑपरेशन त्यांच्यामध्ये करायची गरज पडते. तर खूप ऑप्शन्स आहेत. तुमच्यासाठी जो बेस्ट ऑप्शन आहे ते तुम्हाला तुमच्या हिमॅटॉलॉजिस्टशी किंवा तुमच्या फिजिशियनशी बोलून त्याच्यातला बेस्ट ऑप्शन तुम्हाला सगळ्या कॅफेटेरिया ॲप्रोचमधून ह्या 20मधला तुमच्यासाठी बेस्ट कोणता की तुम्हाला शुगर आहे तर आपण स्टिरॉइड्स खूप जास्त दिवस वापरू शकत नाही, हार्ट एसिड आहेत तर स्टिरॉइड्स नाही वापरू शकत, लिव्हर खराब आहेत, किडनी खराब आहेत तर त्यातली काही औषधं वगळायला लागतात. तर तुमच्या शरीराला बेस्ट ऑप्शन कोणता आहे ते तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही चर्चा करून तुम्ही निवड करू शकता. धन्यवाद.